नमस्कार. तर बघा आता लागलेले आहेत स्वयंपाकाला आणि वावरातून येऊस तर टाइमच झालेला होता. तर आपल्या घरापुढचे कांदे पण काढायचे चालू आहे. तर लेबर काढूच राहिले कांदे आणि आज आमचं चाललेलं होतं कांदे चाळून टाकायचे, कारण की गाडी भरायची होती. पण ऐन टाइमवर गाडीचं कसं झालं, आलीच नाही गाडी, त्याच्यामुळे मग आम्ही पाठीमागच चाळून टाकलेले कांदे. तर वावरातून यायला पण उशीरच झाला. मग गवत आणलं, गायांचं ते आवरलं. बघा ना आता अंधार पण पडला, स्वयंपाकाला लागलंच होतं. तर आज मम्मीना सांगितलेलं होतं काळ्या कारल्याची भाजी बनवा म्हणून. तर काळा मसाला काढून आणि का आपला मसाला चांगला परतून घ्यायचा. आणि कारले तर सकाळीच उकडून घेतलेले. तर कारल्यामधल्या ब्या पण काढल्या बघा. आता आपल्याला कारलं मसाला परत त्याच्यानंतर आपल्याला कारलं त्याच्यामध्ये परतून घ्यायचं चांगलं. आणि आज सगळ्यात मेन कांदे ते काढायचं चालू होतं, त्याच्यामुळं कामाची पण इतकी धावपळ झाली. तर 2-3 दिवसापासून ब्लॉग पण बनवायचं म्हणजे टाइमच नाही भेटला, कारण की आपले 2 दिवसापासून कांदे पण काढायचे चालू आहे. आणि आम्ही 2-3 दिवसापासून कांदे पण भरून राहिलो. तुम्ही एका ब्लॉग मध्ये बघितलं किती म्हणजे अंधार पडलेला होता कांदे भरायला. आणि तर लोक मग त्याचं चाललेलं आहे बाहेर भाकरी बनवून घ्यायचं. बघा कारलं आपल्याला मसाल्यामध्ये टाकून आणि कारलं चांगलं परतून घ्यायचं मसाल्यामध्ये. आता म्हणजे संध्याकाळची वेळ आहे, त्याच्यामुळे आपल्याला कारलं काही लय मोठं नाही करायचं भाजी. आपल्याला कारल्याची थोडंसंच नॉर्मल मध्ये रस्सा करणार मी. कसं संध्याकाळच्या टायमाला म्हणजे लई भाजी लागत नाही. आणि आता तर उन्हाळ्यात चालू आहे, पण उन्हाळ्याचं कसं माणूस जास्त पाणीच पितं. तर बघा एका गॅसवरती मी दूध पण ठेवलेलं आहे. कसं ज्याला भाजी आवडली नाही किंवा मग एखाद्याला काळी भाजी खायचा कंटाळा आला म्हणून दूध पण ठेवलेलं आहे. आणि आता कारल्याचा आपण एवढा रस्सा बनवलेला आहे बघा. मस्त फोडणी दिली. थोडासा काळा मसाला टाकला होता, कोथिंबीर आणि मसाला काळा मसाला परतून घेतला. तर एकदम मस्त पैकी आता आपल्याला भाजीला उकळी येऊन द्यायची. तर आपल्या मस्त अशी काळी कारल्याची भाजीला चांगली उकळी येऊन द्यायची. आणि त्याचं चाललेलं आहे बाहेर भाकरी करायच्या. चला मी तुम्हाला दाखवते की आमच्या घरी बाहेरचं वातावरण कसं आहे. आता एकदम मस्त आणि फ्रेश. चला आता चाललेली बाहेर. तर बाहेरचं वातावरण दाखवत तुम्हाला. आणि शिव शंभूचं त्यांचं सगळ्यांचं चाललेलं आहे खेळायचं. कसं संध्याकाळच्या वेळेला सगळे पोर राहते आणि खेळायचं. तर आता दिदी पण आलेली आजच तर मामाच्या घरून, आणि म्हणजे शाळा सुरू झालेली आहे तिची. कसं माग 10 दिवस सुट्टी होती ती शाळेला, आणि आता 15 तारखेपासून शाळा सुरू केलेली आहे. बघा आता आलेले बाहेर. सोनपापडीचं आणि आपल्या दिदीच त्यांचं काय चाललेलं आहे खेळायचं. दिदी काय खेळू राहील तुम्ही? टीचर टीचर तू टीचर आहे काय? आणि तू काय शिकते यांना? काही पण काय? हा तर बघा आपली इथं जे लेबर आलेले आहे त्यांच्या दोन्ही मुली या. तर भाभी त्यांच्या तिकडं शंभू आणि सोनपापडी, आणि इकडं शिव आणि मम्मी उभा आहे. शिव आय शिव बाय 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 बाय. चला आता शंभू त्यांचं पण चाललेलं आहे खेळायचं. आणि इकडं शंभूचे पप्पा आणि भाऊन ते बसलेले बघा मस्त गार हवेला. तर हवाशीर लयच. तर बघा मस्त पैकी बसलेलं आहे हवेशीर. आणि भाऊच चाललेलं आहे आमच्या अनुला सांभाळायचं. अनु आय अनु अनु पिल्लू पाहत नाही ते गदड. चल ना. हा याला पण घ्यायलाच लागत आता. आ शिव सारखा चाबरा झाला. झालं की नाही भाकरी? एकच राहिली. चला मग काय गरम गरम कारल्याची भाजी आणि बाजरी भाकरी. हा उकळी यायची राहिली ती. उकळी आल्याच नंतर आता जेवणच करून घेऊ नाही का? काय म्हणते पप्पा कशी किती. बघा चाललेला होता आमचा स्वयंपाक. आणि भाभी त्या पण आलेल्या वावरातून.
तर कसा त्यांचं चाललेलं आहे स्वयंपाक पाणी. आता त्यांचं वावरात काम कांदे काढायला चाललेले होते, तर थोडं लेटच होतं यायला. आणि आमचा जेव्हा चालू होता तेव्हा त्यांचा पण स्वयंपाक चाललेला आहे बघा, मी तुम्हाला दाखवते. आणि आमच्या घरी म्हणजे आता बरेच दिवस झाले तेव्हा लेबर आलेले आहे आणि इतक्या छान म्हणजे आमच्यासोबत पण ते इतक्या छान बोलताना की बस एकदम भारी, म्हणजे आपल्यासारखंच आहे. आणि इकडं म्हणजे आपल्या ज्या कुट्टीच्या रूम आहे तर त्यांना आता आमचं कसं चाळी ते तर आम्ही तिकडं सगळं नेलेलं आहे, त्याच्यामुळे इथं काही म्हणजे चाळीत राहायला जागा नाहीये, त्याच्यामुळे कुट्टीच्या रूम मध्येच ते राहतात बरं का. त्यांचं सगळं म्हणजे सामान ते कपडे ते सगळं. आणि आपलं कसं राहतं म्हणजे आपल्याला किती बी समजा किती मोठं घर असलं तरी बी आपल्याला कमीच पडतं, पण त्यांनी एवढ्या छोट्या जागेत पण भरपूर म्हणजे असं व्यवस्थित सामान ते ठेवले बघा. मी तुम्हाला दाखवते आज सगळंच. बघा या कुट्टीच्या रूम आहे, तर याच्यात मस्त असं त्यांनी सगळं सामान वगैरे ठेवलेलं आहे. आणि इकडे चुली बनवलेलं आहे बघा त्यांनी. आता कसं वारं ते राहतं पण मग चाललेलं आहे त्यांचा स्वयंपाक. भाभी क्या चल रहा है? रोटी बना रही? अच्छा है अच्छा है. आज क्या सब्जी बनाई फिर? क्या सब्जी बनाए वो? आलू बटाटा. अच्छा है अच्छा है. मक्के की रोटी. मक्के की रोटी अच्छी ना फिर. भैया हो गई क्या खाना? मैं अभी खाना खा रहा हूँ. अच्छा है खाओ फिर. बघा सगळेजण मस्त बसलेले इकडं, काहींचा स्वयंपाक चाललेला आहे, भाभीस त्यांचा आणि सगळे भैया ते बसलेले बघा. कारण आता दिवसभर भरपूर थकून आलेले आहेत. आओ अरे तुम भाभी कुछ बोलो ना. मैं क्या बोलूं थक गए होगे फिर? दिन भर तुम काम करते तो कितने थक जाते ना. थक जाते तो बैठे बैठे खाने करने पड़ते हैं. मक्के की रोटी बना रही वो मक्के की. ये किती छान बघा. मक्काच्या भाकरी बनवली त्यांनी. हमको भी सिखाओ, हमको नहीं आता ये मक्के की रोटी. सिखा देंगे तो. हा पाय ना, आपल्याला तर चुलीवर करायचं म्हणलं का आपल्याला धूर लागतो है का नाही. त्यांचं किती भारी पाय ना. 3 विटावर बनवलेलं. मग 3 विटावर चूल बनवली, किती भारी आहे. तो पाहिला का, तो काय खुरायला भात. त्याचं चाललंय, त्याच सकाळून चालत व्हिडिओ बनवायचा म्हणून हा ना. बघा. हो आणि काही पलीकडून आहे ते, आता कसं चाळी नाही त्याच्यामुळं जास्त काही हे नाही करता येत है का नाही. चलो भाभी आते. हो बाय बाय. बघा आता बसलो मस्त जेवायला आणि मस्त कारल्याची काळी भाजी आणि बाजरीच्या भाकरी आहे. तर वल्ला कांदा बी कापून घेतला. बघा मस्त सगळेजण बसले जेवायला. आणि आज आम्ही बाहेरच बसलेलो जेवायला, कारण घरात जास्तच गरम होतं त्याच्यामुळं. आता कसं उन्हाळ्याचे दिवस आहे. शंभू जेवण करतो दादा, काय खातो? कारल्याची भाजी म्हण ना. त्याला भूक लागली आता, तो काही नाही बोलणार. एक नंबर झाली बा भाजी. चांगली झाली का? आ? चांगली झाली का? आराचे दात पाय ना. आरा पण आले आता 10-12 दिवस सुट्ट्या होत तिला, तर मामाच्या घरी गेली होती तिच्या. तर आता आली कारण आज परत तिची शाळा उघडलेली आहे. आता किती दिवस आहे आरा शाळा? 1 तारखेपर्यंत का? मग सुट्ट्या रिझल्ट असन मग 1 तारखेला. काय माहिती, शाळेत नाही जात तुम्ही? 1 तारखेला रिझल्ट आहे ना. तर बघा मस्त चालू आहे जेवण हवेशीर. भाजी कशी झाली. एकच नंबर झाली. हा आज पाणी पटकन जेवायला बसली.